नमस्कार. प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आजपासनं आपण आपले फ्री ऑनलाईन शिलाई क्लास चालू करत आहोत. आजचा आपला हा पहिला दिवस आहे ऑनलाईन क्लासचा आणि यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज शिकवणार आहे. तर बघा, ज्यांना अजून शिलाई मशीनमधलं काहीही माहिती नाही, अगदी त्यांनाही हे अगदी सहज जमेल. तर मी इथे सुरुवातीपासनं तुम्हाला शिकवणार आहे. याच्यामध्ये कुठलं आपल्याला सामान लागणार आहे, इथे शिलाई कशी करायची आणि आपलं हे मशीन जे आहे ते कसं वापरायचं ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. अगदी स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. त्याच्यामुळे अगदी सहज कुणीही करू शकतं हे क्लास. आणि ज्यांच्याकडे मशीन असेल, ज्यांना इच्छा आहे घरात बसून हे फ्री ऑनलाईन क्लास करायचे आहे, ते नक्कीच करू शकता. आणि ज्यांच्याकडे मशीन नाही तरी त्यांनाही हे क्लास करायचे आहे. तर तुम्ही जर मशीन आणू शकत असाल तर नक्की तुम्ही हे क्लास करू शकता. तर हे क्लास जे आहे ना, हे मी तुम्हाला पूर्ण शिकवणार आहे. पूर्ण म्हणजे बघा, मी तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण बेसिक माहिती देणार आहे. बेसिक माहिती म्हणजे आता मी सुरुवातीला तुम्हाला याचं सामान कुठलं लागणार आहे ते शिकवणार आहे. हे मशीन कसं जोडायचं, कुठला पार्ट आहे, कुठला पार्ट नाही, म्हणजे कुठल्या पार्टचं काय नाव आहे ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. पॅन्डल कसं चालवायचं ते पण शिकवणार आहे. त्यानंतर कटिंग शिकवणार आहे. कटिंग कसं करायचं, माप कसं घ्यायचं, जुन्या ब्लाऊजवरतून माप कसं घ्यायचं, ते पेपर कटिंगवरती कसं टाकायचं आहे आणि त्याचं मार्किंग कसं करायचं आहे, त्या कुठे कमी करायचं, कुठे वाढवायचं ते पण मी शिकवणार आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला मार्किंग झाल्यानंतर कटिंग कसं करायचं आहे आणि त्यानंतर ब्लाऊजवरती ती पेपर कटिंग कशी ठेवायची, ती कशी कटिंग करायची, ब्लाऊज स्टिच कसा करायचा, अस्तर कसा जोडायचा. आणि यामध्ये मी तुम्हाला 3 प्रकार शिकवणार आहे. 4 टक शिकवणार आहे, कटोरी शिकवणार आहे आणि प्रिन्स कट शिकवणार आहे. हे 3 प्रकार मी तुम्हाला ब्लाऊजचे यामध्ये शिकवणार आहे. तर सुरुवातीला आपण बिना अस्तरचा ब्लाऊज बघणार आहोत. म्हणजे बघा, सुरुवात आहे. तर त्यासाठी तुम्ही अगोदर फक्त अस्तरचा कपडा घ्यायचा आहे किंवा एखादं साधं जर तुमच्या घरामध्ये ब्लाऊज पीस असेल जो तुमच्या काही कामाचा नाही तर तो तुम्ही घेऊ शकता इथे प्रॅक्टिससाठी. तर सुरुवातीला अस्तर घ्या किंवा मग घरामध्ये जर असेल ब्लाऊज पीस तर तो घ्यायचा आहे. तर तो कशासाठी बघा, आपण सुरुवातीला 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग आणि मार्किंग करणार आहोत. तर त्याच्यावरतीच तुम्हाला ते करायचं आहे. म्हणजे जरी तुमच्याकडनं ते बिघडलं तर तुम्हालाही काहीही वाटणार नाही. तर डायरेक्ट आपल्याला साडीवरचा किंवा चांगला ब्लाऊज पीस घ्यायचा नाही आहे इथे. ठीक आहे. तर इथे तुम्ही साधा कुठलाही ब्लाऊज पीस घेऊ शकता किंवा साधं 20 रुपयाचं अस्तरही घेतलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला फक्त शिकायचं आहे. सुरुवातीला तुम्ही हे घेऊ शकता. मग तुम्ही शिकलात आणि तुम्हाला हे अस्तरवरती ज्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे ते तुम्हाला परफेक्ट बसला किंवा बऱ्यापैकी बसला तर त्यानंतर तुम्ही चांगलाही ब्लाऊज पीस घेऊ शकता किंवा साडीवरचाही ब्लाऊज पीस घेऊ शकता. तर कसं आहे इथे बघा, आपण कुठलंही काम करायला घेतलं की आपली जेव्हा प्रॅक्टिस होते तेव्हाच त्याला फिनिशिंग येतं, कुठलंही काम असो. ठीक आहे. अगोदर आपली प्रॅक्टिस झाल्यानंतरच आता आपण जर गळ्याचं पायपिंग म्हटलं, लगेच तुम्ही हातात घेतल्या तुम्हाला त्याचं पायपिंग जमणार नाही, वेळ लागेल, त्याला प्रॅक्टिस लागेल. जेव्हा तुमची जशी प्रॅक्टिस होईल तशी तुम्हाला पायपिंग जमेल. ठीक आहे. सुरुवातीलाच लगेच तुम्ही हातामध्ये घेतल्या तुम्हाला पायपिंग जमणार नाही. तर इथे अजिबात असं डोक्यात आणायचं नाही की आता मला इथे पायपिंग जमलेलं नाही म्हणजे मी करूच शकणार नाही, असं नाही. मी करू शकेल असं म्हणायचं आणि पुढे चालायचं. तर बघा, मी तुम्हाला इथे माझं पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हीही मला तसंच सपोर्ट करायचा आहे. मी तुम्हाला मला जेवढी याच्यातली माहिती आहे तेवढी सगळी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हीही मला तसंच सपोर्ट करायचा आहे. सपोर्ट करायचा म्हणजे काय, तुम्हाला याच्यामध्ये काय नाही आलं आणि तुम्हाला काय अजून शिकायचं आहे किंवा काय जाणून घ्यायचं आहे ते मला कमेंट्सद्वारे सांगायचं आहे तुम्ही. आणि म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला काय समजतं याच्यातनं, काय नाही समजत आहे, म्हणजे मलाही कळेल. म्हणजे मी तुम्हाला ते अजून दुसऱ्या क्लासमध्ये अजून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत जाईल. ठीक आहे. म्हणजे बघा, आता तुम्हाला उदाहरण देते की आपले बघा अरिवर्कचे क्लास चालू आहे. ठीक आहे. तर अरिवर्कच्या क्लासमध्ये जेव्हा
अगोदरच्या समजा आजच्या क्लासमध्ये जेव्हा ताई मला कमेंट करतात ते मी दुसऱ्या दिवशीच्या क्लासमध्ये त्याचे उत्तर देते किंवा कसं काय करायचं आहे ते सांगते. तर तसं तुम्हाला जर काही कमेंट्स काही जर प्रश्न पडले तर तुम्ही मला लगेच व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे, म्हणजे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर सांगत जाईल. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल. तर बघा आता आपल्याला याच्यासाठी काय काय सामान पाहिजे. तर जास्त काही आपल्याला नको इथे. ठीक आहे. कारण आपली सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच जास्त खर्च आपल्याला कुठलंच काम करायचं नाही. कारण तुम्हालाही अजून ज्या नवीन ताई आहे त्यांच्यासाठी, ज्यांना येत आहे त्यांचं नाही चाललं आहे, ज्यांना काहीच येत नाही त्यांचं चाललं आहे. काही येत नाही आपल्याला अजून, त्याच्यामुळे काय करायचं, जास्त काही खर्च करायचं नाही. फक्त आपल्याला इथे शिलाई मशीन हवं आहे. आणि हे जे शिलाई मशीन आहे ना, हे माझं हाफ सेटल मशीन आहे. हे अशा पद्धतीचं आहे हाफ सेटल. याच्यामध्ये 2 प्रकार असतात, हाफ सेटल आणि फुल सेटल असे 2 असतात. तर माझं हे हाफ सेटल आहे. जास्त काम असेल तर फुल सेटल चालतं आणि कमी काम असेल तर हाफ सेटल. परंतु सुरुवातीला मी फक्त माझेच स्वतःचे ब्लाऊज शिवण्यासाठी हे घेतलं होतं हाफ सेटल. नंतर काम वाढले. तर बघा इथे सुई असते आणि वरती जे होल दाखवले ना ते ऑइल सोडण्यासाठी असतात. तर इथे बॉबिन पण असते. हे पण कसं लावायचं आहे, सुई कशी लावायची, बॉबिन कशी लावायची हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. आणि हे बघा ही बॉबिन आहे आणि याच्यामध्ये धागा कसा भरायचा हे पण मी शिकवणार आहे. तर प्रत्येकाला आपल्याला प्रॅक्टिस हवी आहे. आणि इथे बघा आपल्याला हा टेप हवा आहे. तर टेप जो आहे ना तो बघा इंचामध्ये असतो आणि हा कापडी टेप आहे. बघा कापडी टेप आणि एक प्लॅस्टिकसारखा टेप असे 2 प्रकार असते टेपमध्ये. तर आपल्याला कापडी टेप घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण शिलाई मशीन घेतो ना तेव्हा त्याच्यासोबत पण आपल्याला एक टेप मिळतो. ठीक आहे. तर टेपचं काही नाही, तो एक 10-15 रुपयाला मिळून जातो. त्यानंतर आपल्याला रीळ हवा आहे तो तर हवाच आहे. आणि त्यानंतर बघा असा साधासा छोटासा कपडा घ्यायचा आहे. तुमच्याकडे जुना कपडा जर असेल तर तो घ्या किंवा एखादा टी-शर्ट वगैरे काहीही घेऊ शकता. तर तो कशासाठी आपल्याला शिलाई मारून बघायची आहे, त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची आहे. त्यासाठी पुढे मी पॅन्डल कसं मारायचं आहे ते पण शिकवणार आहे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आणि असा साधा कपडा घ्यायचा आहे, त्याच्यावरती आपण प्रॅक्टिस करणार आहोत. 5 नंबरची शिलाई, 1 नंबरची, 2 नंबरची, 3 नंबरची, 4 नंबरची अशा शिलाई मी तुम्हाला मारून दाखवणार आहे त्याच्यावरती. आणि आपली कैची ती पण आपल्याला मशीनसोबतच मिळते. ठीक आहे. तर एवढं सामान हवं आहे. आणि त्याचबरोबर बघा अजून आपल्याला कॅनव्हास पेपर पण हवा आहे. तर कॅनव्हास पेपर जो आहे ना तो आत्ता आपल्याला लगेच नको आहे. कारण बघा आपले 3ही ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपण कॅनव्हासवरती कॅनव्हास कसं जोडायचं आहे ते नंतर शिकवणार आहे. तर आत्ता काही आपल्याला कॅनव्हास लागणार नाही. तर नंतर मी तुम्हाला कॅनव्हासवरती कसं माप घ्यायचं, कुठे कशी उंची टाकायची, कसं कट करायचं, कसं जोडायचं तो मी पुढे दाखवणार आहे. आपले 3ही ब्लाऊज जेव्हा कंप्लीट होईल ना तेव्हा आपण एखादं डिझाईनचं ब्लाऊज घेऊ, तेव्हा मी तुम्हाला कॅनव्हास पेपरवरती दाखवणार आहे. ठीक आहे. तर आता सध्या आपल्याला कॅनव्हासची गरज नाही आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवते कॅनव्हास कसा आहे, तुमच्या लक्षात येईल कॅनव्हास पेपर. ठीक आहे. तर हे बघा आता इथे हा जो कॅनव्हास आहे ना तर साधारणतः 30 रुपये मीटर मिळतो हा. आमच्याकडे जरी 30 रुपये मीटर मिळतो, तुमच्याकडे जास्त किंवा कमीही असू शकते. आणि एखादा पेन घ्यायचा आहे कॅनव्हास पेपरवरती मार्किंग करण्यासाठी. त्यानंतर हा शिलाई मशीनचा चॉक असतो, हा घ्यायचा आहे आपल्याला. तर सुट्टा जर एक चॉक घ्यायचा असेल तर 2 ते 3 रुपयाला मिळतो आणि बॉक्स जो आहे तो 20 रुपयाला किंवा 18 रुपयाला मिळतो. तर अशा पद्धतीचे आपल्याला हा ब्लाऊजवरती मार्किंग करण्यासाठी घ्यायचा आहे. तर एवढंच सामान. आणि बघा हुक, ब्लाऊजचे जे हुक असतात त्याचं पण एक पॅकेट घ्यायचं आहे, ते साधारणतः 5 रुपयाला मिळतं. ते पण आपल्याला एक इथे घ्यायचं आहे. तर जेव्हा आपलं ब्लाऊज कंप्लीट होईल ना तेव्हा त्याला लावण्यासाठी. आणि हातशिलाईची सुई. ठीक आहे. एवढं सामान घ्यायचं आहे. बाकीचं आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे दोरी कशी बसवायची, पॅन्डल कसं मारायचं, शिलाई कशी द्यायची, धागा कसा भरायची, संपूर्ण माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजे पुढचे जे क्लास आहे ना ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल. सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, म्हणजे मला मोटिवेशन मिळतं. मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. नाही आवडला तर लाईक नाही केलं तरी चालेल. तर चला तर मग परत भेटूया आपल्या पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.